नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत. आयुष्यात कोणतंही यश मिळवायचं असेल तर गरज असते जबरदस्त इच्छाशक्तीची, आणि ही इच्छाशक्ती असेल तर आणि तरच आपण या गर्दीतल्या जगात स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व निर्माण करू शकतो. आजच्या भागात सुद्धा ज्यांची इच्छाशक्ती जास्त त्याच जाऊबाई पोहोचणार पैठणीपर्यंत. आपण आहोत मीरा रोड पूर्व भागात आणि खेळ खेळायचा आहे वैभव लक्ष्मी सोसायटीमध्ये राहणाऱ्या चव्हाण कुटुंबामध्ये. मूळची मालवणची ही फॅमिली गेली 10 वर्ष मीरा रोडमध्ये राहते. तेव्हा सुरुवात करायची आजच्या भागाला आणि भेटायचं आहे जाऊबाईंच्या जोडीला. चला. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. चव्हाण परिवारात आपलं स्वागत आहे. थँक्यू. चव्हाण परिवारात तुमचंही स्वागत आहे आणि आता कुटुंबाची ओळख करून घेऊयात. थोरल्या जाऊबाई कोण? मी. तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी रेश्मा रामचंद्र चव्हाण. हे माझे मिस्टर रामचंद्र चव्हाण. हा माझा मुलगा यश चव्हाण आणि हा माझ्या सासूबाई. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. माझं नाव सौ माया बाळकृष्ण चव्हाण. हे माझे मिस्टर बाळकृष्ण चव्हाण. ही माझी मुलगी श्रद्धा चव्हाण. हा मुलगा वासुदेव चव्हाण. हा माझा भाऊ संदीप सावंत आणि ही माझी आई उर्मिला सावंत. चव्हाण कुटुंबाची ओळख झाली आणि आता परीक्षणाची वेळ आहे आणि परीक्षण करणार सासूबाई. सासूबाई श्रीमती शोभा चव्हाण आणि त्यांच्या दोनही सुनबाई आता आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. छान छान गप्पा मारा आजी. हो, थोरल्या सुनबाईंचा स्वभाव सांगा मला. पण जास्त ती नाही बोलत. हा, ती कमी म्हणत. कमी बोलणार आहेत आणि तुम्ही पण कमीच बोलणार दिसताय मला. मग राहता कुठे तुम्ही? आम्ही इथे करू मोठे करू. मग त्यांच्याशी जमलंय कमी बोलणारे कमी बोलणारे, आपली मैत्री झाली म्हणायची. आणि त्या कशा आहेत? वासूड बुडिया म्हणजे जास्त बोला बिला तशी असं. अच्छा, जास्त बोलणार आहेत. तिखट बोलतात का? तिकट केव्हा तरी बोलते पण आता परीक्षण करायचं, पण इकडं राहते म्हणून सगळेच मार्क ह्यांना देते असं नाही करायचं. प्रश्न विचारतोय तुम्हाला, ऐका. पहिला प्रश्न आहे, बोलेन ते करून दाखवेनच असा जिद्दी स्वभाव कोणाचा? धाकते. धाकट्या. का हो, तुमची का नाही निवड झाली? मी पण आहे ना जिद्दी. मग कुठे जिद्द कमी पडते आपली? सासूबाईंना माहिती नाही. पण जरासं जिद्द कमीच पडते. 10 मार्क तिकडे गेले. तिकडे गेले. होय ना? मी करून दाखवते. मला माझी जिद्द पहिल्यापासून मला सवयच आहे. एकदा हातात घेतलं ना ते करून दाखवायचंच, क्या बात. ते सोडायचं नाही. आता पैठणी पण मिळवायची. पैठणी मिळवणारच. इकडे जिद्द कमी नाही ठेवायची. तुम्ही पण मिळवणारच म्हटलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे सासूबाईंसाठी. घरात जास्त काम पडल्यावर चिडचिड कोण करतं? धाकते. धाकट्याच करतात. काय होतं धाकटे जाऊबाई? काय करते, सगळं दुकानातून काम करून यायचं, परत नाही होत सगळं करायला, म्हणून थोडं इथे घरात काहीतरी पसारा वगैरे पडला ना की माझं मग डोकं फिरतं. अच्छा, म्हणून मग मिस्टरांवर राग करताय का त्याचा? मिस्टरांवर कधी कधी राग येतो. तर मिस्टरांच्या सोबत गप्पा मारताना मी विचारतो त्यांना काय कंडिशन आहे. विचारा नक्कीच. पुढचा प्रश्न आहे सासूबाई, नेहमी दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव कोणाचा आहे? धाकते. धाकटेच. तर सवय आहे मला पटकन सगळ्यांना मदत करताय? सगळ्यांना मदत. तुमचं काय होतं? मी नाही जात जास्त. जातच नाही. जास्त जातच. का बरं? शेजाऱ्यांना वगैरे काहीच मदत करत नाही? शेजाऱ्यांना करते तशी, मग तोच तर बाकी प्रश्न. बाहेर नाही कोण. अच्छा. तिच्या एवढी नाही. म्हणजे ते आहेत असं तुम्हाला मान्य मी आहे? कुठे कुठे पण असतात. माझा कसा स्वभाव आहे, मी पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून लग्नाच्या आधीपासूनच माझा स्वभाव आहे. अच्छा, आणि माझी इच्छा आहे की काहीतरी करून दाखवायचं. बरं. पहिल्यापासून माझी इच्छा आहे. मी स्वतःचं शॉप घेतलं, घर घेतलं, पण मी करून दाखवलं ते. स्वप्न काय आहे तुमचं आयुष्य? माझं स्वप्न काय, माझ्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, मोठं करावं व्यवस्थित, एवढीच माझी इच्छा आहे. आणि माझ्या मिस्टरांना सुखी ठेवावं. क्या बात आहे. तुम्हाला बस. शुभेच्छा. हा. पुढचा प्रश्न आहे सासूबाईंसाठी, घर जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कोण करतं? धाकते. धाकट्याच. सासूबाईंचं उत्तर एकच आहे, धाकटे. काय तुमचं परत एकदा निवड नाही झाली हो? काय होतं यांच्याकडून? काय होतं सासूबाई? तसं काय नाही, तर आता तर ती ती लहान मुलं आहे ना तिचं, ती घरीच असते जास्त करून. हो, पण लहान मुलं असल्यावर तो आणखी आनंद हा, असतो ते ना तर मग. आहे, पण ती जास्त, तिला पहिल्यापासून सवय नाही. पहिल्यापासून म्हणजे ती कमीच बोलणं आहे तिचं. अच्छा. आणि कमीच म्हणजे असं पहिल्यापासूनच आहे, सवयच आहे ती तशी. मग तुम्ही काय प्रयत्न करता की जास्त आनंदी जास्त राहील का? बोलायचं. मला जास्त बोलायची पहिल्यापासूनच सवय आहे, आतापासूनच नाही, पहिल्यापासूनच सवय आहे. मी पहिल्यापासूनच बोलतच जास्त राहते, मला बोलायला आवडतं.
वातावरण हलकं फुलकं ठेवायचं. हा हलकं आणि म्हणतात ना मनामध्ये मनामध्ये ठेवायचं नाही, बघून दाखवायचं सरळ. मनामध्ये काय ठेवायचं नाही, जे आहे ते बोलून दाखवायचं स्पष्ट. अच्छा. असं माझी पहिल्यापासूनच आहे सवय. पुढचा प्रश्न आहे सासूबाईंसाठी. घरातल्या स्वच्छतेच्या बाबतीत आळशीपणा कोण करतं? धाकटी. मला वाटलं आता काहीतरी बदलेल, पण ते पुन्हा एकदा धाकटी आलेलं आहे. का बरं, काय होतं? आजकाल म्हणजे मला काम करून म्हणजे खाली दुकान, माझे 2-2 शॉप आहे, परत मुलांचं लक्ष द्यायचं. नंतर मिस्टर तसे माझे भरपूर, मला म्हणजे भरपूर सपोर्ट आहे त्यांचा. तर अच्छा. भरपूर म्हणजे भरपूरच सपोर्ट. 8 तास ड्युटी करून परत ते माझ्याबरोबर असतात. कुठे दाखवायचा कोणाला फ्लॅट असेल, कोणाचं काय करायचं एग्रीमेंट करायचं असेल अच्छा. तर ते माझ्याबरोबर असतातच. पण परत टेलरिंगचं बघायचं, मास्टरला सगळं द्यायचं, मेजरमेंट घ्यायचं, सगळं मीच करते. पण घरातली स्वच्छता ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि तिकडे घरातली थोडंसं- स्वच्छता म्हणजे एक, कामवाली एक ठेवलीच आहे तशी हा. बाई, ती तशी करते, तिला मी सांगून ठेवलेलं आहे. आणि एक आता गावावरून मुलगी पण आणली आहे, तिला सांगितलंय मी अच्छा. की तू व्यवस्थित ठेव, मला काय प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. पण आता निवड तुमची नाही झाली आहे, त्यामुळे 10 मार्क इकडे जाणार. सासूबाईंनी छान परीक्षण केलंय, दोघींशी आपण गप्पा मारल्या आणि आता सासूबाईंच्या या परीक्षणानंतर दोनही सुनबाईंच्या सोबत खेळायची आहे पुढची फेरी. सासूबाईंनी छान परीक्षण केलंय आणि आता दोघींच्याही सोबत खेळायची आहे प्रश्नोत्तरांची फेरी. पहिल्यांदा थोडेसे गप्पा मारूया. तिकडे जरासे मार्क कमी होते, तिकडे जास्त होते, असं हो का? सासूबाई तिकडे जास्त राहिलेत ना, स्वभाव जास्त माहिती असेल त्यांना. आता तुमच्याकडे राहतात की आता माझ्याकडे थोडे दिवस आले, थोडेच दिवस आहे? 6 महिनेच झालेत. बरं. माझ्याकडे 5 वर्ष होत्या त्या, हा. 5-6 वर्ष म्हणजे माझी लहान मुलगी होती त्यापासून त्या माझ्याकडेच आहेत. अच्छा. यांचा स्वभाव कसा आहे? इथं स्वभाव चांगला आहे तसा, म्हणजे असं कोणाला पटकन बोलणार नाही, काय नाही. हम्म. आणि माझं तिचं पहिल्यापासून म्हणजे कधीच भांडणं पण नाही आमच्या दोघींची, कधीच नाही, का बरं? कधीच नाही. पण नाहीच कधी, कारण असं तिने पण नाही माझ्यावर भांडलंय, मी पण. हा, कधी कधी असा राग यायचा, प्रश्नच नाहीत ना भांडण्याचा. कधी कधी राग यायचा, तू काम नाही केलं, मी नाही केला, त्याच्यावर राग यायचा, मग झोपून द्यायचा. आम्हाला झोपायची लय सवय होती पहिली, काय काय काय? झोपायची भरपूर सवय होती. कारण एकत्र पहिले 1 वर्ष आम्ही राहिलो. हम्म. नंतर काय मिस्टरांना दुपारी जेवण डबा, कारण मरोळ फायर ब्रिगेड जवळ होतं, आम्ही मरोळला होतो पहिले राहायला. हम्म. मग आम्ही डबा टिफिन वगैरे त्यांना घेऊन जायचो आणि गप्पा मारत आपलं यायचं. काहीतरी पाणीपुरी खाल्ली, काहीतरी अच्छा. मिस्टरांना सांगायचं नाही, हळूच लपून काहीतरी खायचं. हो का? आणि मला खायची नाही सवय बाहेरचं. बाहेरची सवय एवढी होती ना, खायची भरपूरच, काय ना काय खायची सवयच आहे पहिल्यापासून. यांच्या स्वभावातले कोणते गुण तुम्हाला खटकतो? ती पटकन बोलते समोर, जसं लगेच कोण बोलेल लगेच बोलणार ती, बरं. ते मला खटकतं. मी तसं नाही बोलत, मी मनात ठेवते. मनात ठेवता? पण मनात ठेवणं चांगलं की बोलणं चांगलं? बोलणं चांगलं, मनात कधीच ठेवू नये. पण मला तसं होत नाही लगेच बोलायला. तेच ना, पण बोलल्यामुळे माणूस तुटू नाही शकत. हा, तुटू नाही शकत. कारण मला पहिल्यापासूनच सवय आहे, काय माहिती, मी कधीच नाही, कोण बाजूचं पण माझं काय झालं ना कोणाबरोबर, तर मी काय तिचा ठेवत नाही. काय करता? हा, मी ना सरळ उतरून टाकते. अरे बापरे. मला पहिल्यापासूनच आहे, कोण माझ्यावर, आता शॉपवर काय काय जण येतात, गिरायक कसे पण येतात, हा. पण त्यांना बोलायची मला आता सवयच झाली. अरे बापरे. खूप छान तुम्ही बोललात. आणि आता प्रश्नोत्तरांची फेरी. इकडे पटापट उत्तरं द्यायची आणि या प्रश्नांची उत्तरं सासूबाईंनी ऑलरेडी आमच्याकडे दिलेली आहेत. तेव्हा बघूयात आता कोणी काय काय ओळखतंय, किती जात आहे पुढे, सासूबाईंच्या मनातल्या किती गोष्टी कुणाला माहिती, तिकडे जास्त वर्ष होते की इकडे जास्त वर्ष, ते तर बघायचंय. पहिला प्रश्न आहे, तुम्ही सहकुटुंब सहपरिवार कुलदैवतेचं दर्शन कधी घेतलं? 2004. 2004 साली. 2004 मध्ये. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमचं चव्हाण कुटुंब एकत्र कधी येतं? गणेश चतुर्थी. गणपतीला. गणपती. दोन्ही भावांची एक समान आवड काय? चित्र काढणे. क्रिकेट बघणे. नाही माहिती काय. सासूबाईंची झी मराठीवरची आवडती मालिका कोणती आहे? होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. तुमच्या या राहत्या घरात कोणता सण साजरा करता? गुढीपाडवा. गुढीपाडवा. गणपती. दोघींनी पटापट उत्तर दिली आणि आता स्कोर तुम्हाला सांगतो काय झालाय. थोरल्या जाऊबाईंनी 4 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली, त्यामुळे त्यांना मिळतात रोख 800 रुपये. अभिनंदन. अरे वा वा. वा म्हणताय. मग आणि धाकट्या जाऊबाईंनी 3 प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेली आहेत, तुम्हाला मिळतात 600 रुपये रोख. चालेल चालेल, अजून आहे, टाइम आहे, अजून भरपूर टाइम आहे. आता टाइम गेला, टाइम आहे ना, अजून पैठणी आहे ना. आहे ना? मग ती तिकडेच येणार. माहिती मी जिंकणार आहे. होय ना? बघू आता, आता बघू, कळेल.
ससा कासवाची रेस म्हणतात. इकडे ससा असेल तिकडे कासव बरोबर असणार आहे. हो, हो.